नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवक पद रद्द करावा आणि श्रीपादचा भाऊ आणि अंजली वल्लाकट्टी यांच्यावरती गुन्हे दाखल करावे यासाठी शिवप्रेमी संघटनांनी केलं आंदोलन। सांगली महापालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर, आयुक्तांनी बोगस ठरावाच्या आधारे बिल अदा केल्याचा करण्यात येतोय आरोप। कोपरगावमध्ये रस्त्याच्या कडेला वाढदिवस साजरा करणाऱ्या 100 ते 150 जणांवर पोलिसांनी केली कारवाई। आणि येळकोट जय मल्हारच्या गजरानं दुमदुमले म्हाळसाचं माहेर। चंपाषष्ठी निमित्त नेवासा बुद्रुक इथे भक्तांची झाली अलोट गर्दी। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। छत्रपती शिवरायांच्या बद्दल वादग्रस्त विधान करणारा आणि नुकत्याच झालेल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या श्रीपाद छिंदम याच्या विरोधामध्ये विविध शिवप्रेमी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करून त्याचं नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी केली आहे। दरम्यान छिंदमच्या भावानं ईव्हीएम मशीनची पूजा केली होती, तेव्हा त्याच्या सोबत असलेले भाजपचे उमेदवार आणि छत्रपती अर्जुन पुरस्कार विजेती अंजली वल्लाकट्टी यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। छत्रपती शिवरायांच्या बद्दल वादग्रस्त विधान करणारा आणि नुकत्याच झालेल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेला श्रीपाद छिंदम यांच्या विरोधामध्ये विविध शिवप्रेमी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी केली आहे। त्याचबरोबर छिंदमच्या भावानं ईव्हीएम मशीनची पूजा केली, त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या भाजपचे उमेदवार आणि श्री छत्रपती अर्जुन पुरस्कार विजेती अंजली वल्लाकट्टी हिच्यावर देखील गुन्हा दाखल करून तिचा पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी यावेळी शिवप्रेमी संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे। अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विविध शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन ही मागणी केली आहे। दरम्यान यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। अंजली वल्लाकट्टी या प्रसिद्ध मल्ल असून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं श्री छत्रपती अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे। मात्र असे असताना छत्रपती शिवरायांच्या बद्दल अश्लील भाषेमध्ये भाष्य करणारा श्रीपाद छिंदम याच्या सोबत त्यांनी छुपा राजकीय प्रचार केलाय असा आरोप यावेळी करण्यात आलाय। त्यामुळे वल्लाकट्टी यांना मिळालेला पुरस्कार शासनानं परत घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या सर्व मागण्यांचं निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिलंय। श्रीपाद छिंदम हा प्रभाग क्रमांक 9 क मधनं निवडून आलाय। भाजपकडनं याच प्रभागामधील 9 क मधनं अंजली वल्लाकट्टी मात्र पराभूत झाल्या आहेत। या दोघांचीही निवडणुकीमध्ये छुपी युती होती असा आरोप करण्यात येतोय। छिंदमच्या विरोधात आज असं वाटलं होतं आम्हाला की राजकीय पक्ष त्याला बाजूला काढून काहीतरी चांगली कृती दाखवतील, पण ह्या इलेक्शनमध्ये दाखवले गेले नाही आणि त्यामुळं पुन्हा एकदा शिवप्रेमींना आक्रमक होत या छिंदमच्या विरोधात त्याचं पद रद्द कसं होईल। अंजली वल्लाकट्टीने ज्यावेळेस मशीन पूजेला त्याला साथ दिली त्याच्या भावाला, तिचा छत्रपती पुरस्कार कसा निघल, श्रीकांतवर कशी याची
पूजेची कारवाई कशी केली जाईल? जर शासनाच्या नियमानुसार जर मशीनची पूजा होत नाही, हे अंधश्रद्धा दाखवून नेमकं काय पब्लिकला दाखवतात हेच कळत नाही आहे. पण छिंदमना जे पैशाची गुरमी आहे, ज्या काळात छिंदम माझ्या डोळ्यासमोर टू व्हीलरवर फिरत होता, तो छिंदम आज 20-25 हजार रुपये मत वाटतो आणि मतं विकत घेऊन निवडून येतो. म्हणजे यांनी पैसे कसे कमवले आणि यांना वरद हस्तक कोणाचे होते हे नगरकरांना सगळं माहीत आहे. त्यामुळं त्याच्या संपत्तीची चौकशीसुद्धा पूर्णपणे आम्ही लावणार आहोत. त्याच्यावर जेवढ्या केसेस आहेत, त्या केसेस लहानपणापासून त्याच्यावर जेवढ्या आहेत 17-18 वर्षाचा असताना तेव्हापासून जेवढ्या केसेस आहेत त्या केसेस काढून याला MPD कसं करता येईल याचा बी प्रयत्न आता यापुढे आम्ही करणार आहोत. आणि सुरुवात म्हणजे छिंदमला जो पक्ष इथं साथ देईल, जो ग्राह्य धरून जर महापौर पदाच्या जर निवडणुकीत त्याला जर बरोबर घेत असेल तर त्या पक्षाला सुद्धा आम्ही काळं फासणार. छिंदमचं काय करायचं न बोलता छिंदमला ते अनपेक्षितपणे आम्ही करून दाखवणार. कारण बोललो तर प्रशासनच आम्हाला दरवेळेस अडवतं, आमचे कामं आम्हाला पूर्ण करता येत नाही. आम्ही एकदा त्याच्यासाठी आतमध्ये जाऊन बसायला पूर्ण शिवप्रेमी तयार आहोत, एवढंच या निमित्ताने सांगतो. अंजली वल्लाकट्टी ही BJPची आहे. मशीनची पूजा होत असताना ती बरोबर दिसते, म्हणजे याचा अर्थ BJPचा वरद हस्तक त्याच्यावर तर पहिल्यापासून होताच आहेच. पण त्याच्याबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यावर सुद्धा आमचे आरोप असे आहेत की यांनी त्या 9 प्रभागामध्ये प्रबळ उमेदवार न टाकता, तिथं प्रचार यंत्रणा जास्त न वापरता छिंदम निवडून कसं येईल याचा प्रयत्न या सगळ्या पक्षांनी केला आणि त्याला निवडून आणलं व आणून हे दाखवलं की उद्या पैसे आमच्याकडे जर असेल तर आम्ही गुंड वापरून सुद्धा कोणताही पक्ष निवडून आणू शकतो. हे राजकारणी यातून दाखवायचा प्रयत्न करतात. पण समाज अजून झोपलेला नाही आहे. जे झोपलेत, जे विकतात त्यांना विकू द्या, पण कमीत कमी आमच्या संघटनेच्या माध्यमातून, छत्रपतींच्या विचारांच्या माध्यमातून आम्ही ही मोहीम जागरूक करणार व ह्या सर्व पक्षांना धडा शिकवायचा प्रयत्न करणार. आज आम्ही येथे आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम याचं नगरसेवक पद रद्द करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. पहिली गोष्ट, निवडणूक आयोगाने आणि माननीय रणजित पाटील यांनी यांच्यासमोर हा मुद्दा मांडलेला असताना त्यांनी तो ठराव मंजूर केलेला असून देखील त्याला नगरसेवक पद तसंच राहिलं. ते नगरसेवक पद रद्द केलं नाही. त्याचबरोबर त्याला दुसरंही नगरसेवक पद मिळालं. त्याच्या आम्ही विरोधात आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याला सपोर्ट करणाऱ्या अंजली वल्लाकट्टी यांनी छत्रपती विजेती पुरस्कार यांचा रद्द झाला पाहिजे आणि श्रीकांत छिंदम यांनी यंत्राची पूजा केली, त्यांना अंजली वल्लाकट्टींनी साथ दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, श्रीकांत छिंदम यांनी जेव्हा यंत्राची पूजा केली हे कायद्याच्या बाहेर आहे आणि कायद्याच्या बाहेर असताना सुद्धा कायदा सुव्यवस्थेच्या बाहेर जाऊन त्यांनी हे कार्य केलेलं आहे. त्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. बाकीच्यांना साक्षीदार केलं. एखादा जर माणूस मर्डर करत असेल त्याच्या शेजारी उभा राहणाऱ्याला साक्षीदार न करता त्याला सहआरोपी केलं जातं. मग इथे असं का निर्णय घेतला? जर त्याला आम्ही तर सगळ्या महाराष्ट्रभरचे लोक त्या छिंदमला जो मदत कराल त्याला आम्ही नीट जगू देणार नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर या छिंदमला एखाद्या पक्षाने स्वीकारलं तर त्या पक्षाचा सुद्धा आम्ही निषेध करू आणि त्या नेत्याचा पण निषेध करू आणि त्या पक्षावर पूर्णपणे बहिष्कार टाकू. आणि दुसरी गोष्ट, ह्या छिंदमला आम्ही महानगरपालिकेत सुद्धा येऊ देणार नाही. महापौर निवडणुकीच्या टायमाला ह्या छिंदमला हे नगरसेवक पद रद्द झाल्याशिवाय महापौर निवडणूक होऊ नये, अन्यथा आम्ही आक्रमक भूमिका घेऊ आणि त्याला जबाबदार हे प्रशासन, हा सरकार, हे राज्यकर्ते हेच असतील. कायदा सुव्यवस्था त्याला जबाबदार राहील. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. सांगलीमध्ये लाच देणाऱ्यालाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलंय. अटक झालेला बालगृहाचा संस्थाचालक आहे. अजित सूर्यवंशी असं त्याचं नाव आहे. सांगली जिल्हा महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयामध्ये तो आला होता, तेव्हा पथकानं 1,96,000 रुपयांसह त्याला रंगेहात पकडला आहे. सांगलीमध्ये लाच देणाराच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये अडकलाय. अटक झालेला बालगृहाचा संस्था चालक असून अजित सूर्यवंशी असं त्याचं नाव आहे. सांगली जिल्हा महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयामध्ये तो आला होता. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 1,96,000 रुपयांसह त्याला रंगेहात पकडला आहे. खानापूर तालुक्यातील पारे येथील राजवर्धन पाटील मुलांच्या बालगृहाविषयी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुवर्ण पवार यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारीनुसार बालगृहावरती छापा टाकण्यात आला. यावेळी या ठिकाणचा गैरकारभार उघड झालाय. या उघडकीस आलेल्या गैरकारभाराबाबत कारवाई न करण्यासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्ण पवार यांना 2 लाखांची लाच देण्याचा प्रयत्न त्याने केला. यावेळी 1,96,000 रुपयांची लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं संस्थाचालक अजित सूर्यवंशी याला रंगेहात पकडला आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली.
लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि माजी आमदार स्वर्गीय राजीव राजळे यांच्या जयंती सप्ताहानिमित्त पत्रकार कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. भविष्यामध्ये पत्रकारांच्या शिवाय परिवर्तन शक्य नाही असं मत साहित्यिक संजय कळमकर यांनी यावेळी व्यक्त केलंय. ते यावेळी पत्रकारिता काल, आज आणि उद्या या विषयावरती बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे या होत्या. समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करत असताना शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामधील पत्रकार हा दुवा आहे. भविष्यकाळामध्ये वर्तमानपत्र आणि मीडियाशिवाय परिवर्तन शक्य नाहीये असं मत साहित्यिक संजय कळमकर यांनी व्यक्त केलंय. लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि माजी आमदार स्वर्गीय राजीव राजळे यांच्या जयंती सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार कार्यशाळेमध्ये पत्रकारिता काल, आज आणि उद्या या विषयावरती ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे या होत्या. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठान यांच्या वतीनं मढी देवस्थानचे व्यवस्थापक सेवानिवृत्त लष्करी अधिकारी अशोक पवार यांना जनसारथी हा पुरस्कार देण्यात आलाय. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडेकर, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, सुनील ओहोळ, अण्णासाहेब मरकड, राम लाड, पत्रकार रमेश चौधरी, अविनाश मंत्री, राजेंद्र सावंत, उमेश मोरगावकर, रमेश जोशी, राजेंद्र देवडे आदींसह अनेक जण उपस्थित होते. सामाजिक सप्ताहाच्या निमित्ताने ठेवलेला हा छोटासा कार्यक्रम पत्रकार दिन म्हणून सुद्धा पत्रकारिता काल आणि आज असा परिसंवाद या प्रसंगी ठेवलेला आहे. सर्वच जण आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी संजयजी कळमकर यांना ऐकण्यास निश्चितच उत्सुक असाल. त्यामुळे जास्त काही न बोलता तसेच आमदार सुद्धा 2 मिनिटात येणार आहेत असं शिवाजी केकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे जास्त वेळ आपला घेत नाही. परंतु तुम्ही पुनश्च एकदा तुम्ही इथे आला, या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि उत्तरोत्तर असंच सहकार्य आमच्या सर्वांना तुमचं राहो आणि तुमच्याकडे रिक्वेस्ट किंवा प्रार्थना म्हणतो. तर 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर राजा भाऊंच्या जयंतीपासून ते मुंडे साहेबांची जयंतीनिमित्त आमच्या या तालुक्यातील सर्वच विविध सामाजिक संघटना असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, शिक्षक मंडळी असेल, सर्वांनी खूप मोठं योगदान या सामाजिक परिवर्तन सप्ताहामध्ये दिलेले विविध कार्यक्रम शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये राबवलेले आहेत आणि चांगला प्रतिसाद, एक वेगळं वातावरण यामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि भविष्यात असे कार्यक्रम या ठिकाणी साजरे करत असताना समाजाच्या उपयोगी काय होईल, समाजाला आपण काय देऊ, अशा प्रकारचे कार्यक्रम भविष्यातील ही सर्व मंडळी करतील अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. म्हणून मला वाटतं पत्रकार हा समाजाचा इतका चकचकीत आरसा आहे की लोक जर आपल्यावर विश्वास ठेवत असतील तर आपण त्या पद्धतीनं विश्वासार्हतेच्या बातम्या का देऊ नयेत आणि ते काम केलं जातं. पण ते करताना ग्रामीण पत्रकारानं किंवा इतर पत्रकारांनी दिलेल्या बातम्या जशाची तशा छापून येतील याचा मात्र भरोसा आहे. कारण मध्ये अनेक यंत्रणा आहे, छापायला जाऊस तर यंत्रणा आहे. आता जाहिराती पत्रकार का मागतात? राहुल, आता आपल्याला वाटत असेल किती लोकांना आम्ही जाहिराती द्यायच्या आणि का द्यायच्या? की पत्रकारांची गरज आहे. गरज म्हणजे त्यांना ती गरज आहे असं मालकांनी, व्यवस्थापनानं सांगितलेलं आहे. आता दिवाळी अंक सुद्धा विकावे लागतात. उद्या मालकांनी जर एखादी आमराई लावली एखाद्या वृत्तपत्राच्या, तर ते आंबे सुद्धा पत्रकारांकडे विकायला पाठवते. ही परिस्थिती आहे. कारण त्यांच्या दृष्टीनं पत्रकार हा एक उत्पादित घटक आहे. आम्हाला मिळालेला एक उत्पादित घटक आहे आणि त्याच्याकडून आम्हाला उत्पन्न मिळालं पाहिजे असा मालकांचा समज झाला. आजच्या संपादकांना सुद्धा खूप छान कॉलम लिहिण्याची गरज नाही. कारण तसे कॉलम कुणाकडूनही लिहून मिळतात. अगदी कमी मानधनात लिहिणारे खूप हुशार माणसं आहे. म्हणून मालक संपादकांना की सांगतात की आता तुम्ही किती विद्वान आहात याला महत्त्वच नाही, पण आता तुम्ही किती जाहिराती गोळा करता, या अंकाला तुम्ही किती वर नेता आर्थिक दृष्टीनं, ते फार महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा गेल्या 3 वर्षापासून अभ्यास करून मी झुंड लिहिली. वृत्तसंकलन विभाग C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सांगली महापालिकेचा भोंगळ कारभाराचा एक प्रकार विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीकडून समोर आणण्यात आलाय. मिरज अमृत योजनेच्या कामामधील अनेक बिलांच्या ठरावामधनं 27 कोटींची बिलं अदा करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर आणि माजी नेते शेटजी मोहिते यांनी केलाय. सांगली महापालिकेच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीकडून समोर आणण्यात आलाय. मिरज अमृत योजनेच्या कामामधील अनेक बिलांच्या ठरावामधनं 27 कोटींची बिलं अदा केल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर आणि माजी नेते शेटजी मोहिते यांनी केला आहे. मागील सत्तेच्या काळामध्ये काहींनी संशयास्पद ठराव करून मिरज अमृतचे बेकायदा 27 कोटींची बिलं स्थायीच्या एकाच ठरावाच्या आधारे काढल्याचं समोर आलंय. या ठरावावरती असणाऱ्या तात्कालीन सदस्यांच्या सह्या सुद्धा बोगस आहेत असं दिसून आलंय. दरम्यान आयुक्तांनी बोगस ठरावाच्या आधारे बिलं अदा केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. जी अमृत योजना चालू आहे ती अमृत योजना ही एक अखंड योजना असून त्या एका योजनेचं पेमेंट एकाच ठरावाद्वारे दिलं गेलं पाहिजे. महाराष्ट्रातली एकमेव महापालिका असेल की ह्या योजनेचं पेमेंट वेगवेगळ्या 3 ठरावांना दिले गेले, म्हणजेच नक्कीच ह्यात काय तर बोगस आहे. मी एवढंच सांगू इच्छितो त्या अमृत योजनेत खरोखर जे जे लोक अडकले आहेत, ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांना हे वसूल लागला पाहिजे. जे ह्या संस्थेचं नुकसान झालेलं आहे तो वसूल यांच्याकडून करून घेतला पाहिजे. 31/5चा एक ठराव केलेला आहे, तो पूर्णपणे संशयित असा ठराव आहे की त्या ठरावाची कोणतीही तट लागत नाही किंवा शहानिशा होत नाही आहे. त्या ठरावाआधारे आज 24 कोटीची आजपर्यंत बिलं अदा करण्यात आलेली आहे. ही चुकीच्या पद्धतीने बिलं दिली गेलेली आहेत. ह्या प्रशासनानं आणि ठेकेदारानं मिळून ह्या महापालिकेवर हा एक प्रकारचा दरोडा घातलेला आहे आणि 100% ह्या गोष्टीची मी एक विरोधी पक्ष नेता आणि या सांगलीचा नागरिक म्हणून तड लागेल. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं अहमदनगर इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक कामकाज आणि यशस्वी निवडणूक संचालन करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव अश्विनी कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं अहमदनगर इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक कामकाज आणि यशस्वी निवडणूक संचालनाकरता आढावा बैठक घेण्यात आली आहे. ही बैठक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव अश्विनी कुमार यांच्या उपस्थितीमध्ये होती आहे. या बैठकीमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह जिल्ह्यामधील सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. लोकसभेची निवडणूक काही महिन्यांवरती येऊन ठेपली आहे. असं असताना आता केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोग तयारीला लागलेला आहे. या अनुषंगानं एकूण निवडणूक कामकाज आणि निवडणूक संचालन यासाठी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीच्या सुरुवातीला अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार, उपमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, विभागीय आयुक्त राजाराम माने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय. महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं या दोनही निवडणुका एकत्रित होऊ शकतात का या दृष्टीनं आढावा घेतलेला आहे. त्यामुळे या दोनही निवडणुका एकत्रित घेण्याचा निर्णय झाल्यास किंवा स्वतंत्रपणे सुरुवातीला लोकसभेची निवडणूक पार पडणार असल्यास कशा पद्धतीनं कामं करावी लागतील याची चर्चा या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे. शाहीर शेख, C24 तास, अहमदनगर. बुलढाणा जिल्ह्यामधील सोनाळा इथे समज्योती महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. इथे 5000 लिटर ताकाच्या कडीच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये संग्रामपूर तालुक्याच्या सोनाळा इथे मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पंचमीला समज्योती महाराज यांची पुण्यतिथी असते. या निमित्त 5000 लिटर ताकाची कडी बनवून भक्तांना वितरित करण्यात येते. 350 वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेला परिसरामधील भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तांनी या कडीच्या प्रसादाचा लाभ घेतलाय.
हा प्रसाद घेतल्यानं शरीरामधील अनेक आजार बरे होतात अशी भक्तांची मान्यता आहे. दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप इथे करण्यात आलंय. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. रात्री अपरात्री रस्त्यामध्ये भर चौकामध्ये गर्दी करून दंगा करून भावाचा बर्थडे साजरा करणाऱ्यांनो आता सावधान. आता समर्थकांसह बर्थडे बॉयला देखील खावी लागणार आहे जेलची हवा. कोपरगाव येथील बस स्टँडच्या समोर मोठ्या जल्लोषामध्ये सुरू असणाऱ्या वाढदिवसामध्ये पोलिसांनी कारवाई करून रहदारी सुरळीत केली आणि 100 ते 150 जणांवरती कारवाई केली आहे. यामध्ये शिवसेनेचे 2 नगरसेवक आणि भाजपचा 1 पदाधिकारी यांचा समावेश आहे. दरम्यान अशा प्रकारे वाढदिवस साजरे करणाऱ्यांवरती आता पोलीस कारवाई करणार आहेत. कुठल्या ना कुठल्या पक्षाचा छोटा मोठा कार्यकर्ता, युवा नेता, दादा म्हटलं की त्याचा वाढदिवस चौकामध्ये साजरा करणं ही आता फॅशनच बनली आहे. बुधवारी सायंकाळी कोपरगाव येथील बस स्टँड समोरील मुख्य रस्त्याच्या कडेला अराफत शेख यांचा वाढदिवस सुरू होता. यावेळी रस्त्यावरती फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती, त्यामुळे रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या ठिकाणी रहदारी सुरळीत केली. तर वाढदिवस साजरा करणाऱ्या 100 ते 150 जणांवरती कारवाई केली आहे. यामध्ये शिवसेनेचे 2 नगरसेवक आणि भाजपचा 1 पदाधिकारी यांचा समावेश आहे. बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा असं म्हणत मित्रमंडळींचा वाढदिवस रात्री अपरात्री रस्त्यावरती साजरा करणं, रस्त्यावरती फटाके वाजवणं हे आता महागात पडणार आहे. पोलिसांकडनं आता भावाचा बर्थडे साजरा करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सामान्य नागरिकांना अशा रोडवरील चौकामधील वाढदिवसांचा नाहक त्रास होतोय, त्यामुळे या विरोधामध्ये कारवाई करण्यात येणार आहे असे कोपरगावचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी सांगितलंय. सायंकाळी रात्री अपरात्री भर रस्त्यामध्ये चौकात गर्दी करून फटाके वाजवणं याचं फॅड सध्या वाढलंय. त्यामधनंच मारामारीचे प्रकार देखील घडतायत. या प्रकारांमुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. मध्यरात्री एकत्र जमून वाढदिवस साजरा करताना अनेक वेळा भांडणं, दंगा करणं, वाहनांची तोडफोड करणं, परिसरामध्ये दहशत पसरवणं यासारख्या घटना शहरामध्ये घडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरती साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसांना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात येते आणि यापुढील काळामध्ये अशा प्रकारे वाढदिवस साजरे करणं हे पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या कारवाईचे सामान्य नागरिकांनी स्वागत केलंय. दरम्यान ज्यांच्यावरती कारवाई झाली आहे त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही रस्त्यावरती वाढदिवस साजरा करणाऱ्यांना बाजूला वाढदिवस साजरा करा असं सांगत रस्त्यावरील रहदारी सुरळीत करण्यासाठी तिथे आलो होतो आणि त्याचवेळी आमच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे काही नेते मंडळींमध्ये या कारवाईबाबत नाराजीचा सूर दिसून आलाय. मात्र या कारवाईमुळे भावाचा बर्थडे साजरा करणाऱ्यांनी आता काळजी घेणं फार गरजेचं आहे.
योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. माहूर नगरपंचायतनं स्वच्छ भारत अभियानामध्ये 1 कोटींचं बक्षीस मिळवलंय. दरम्यान या अंतर्गत 2018-19 साठी शासनानं 5 कोटींचं बक्षीस जाहीर केलंय. यामध्ये माहूर नगरपंचायत हे बक्षीस मिळवणार यासाठी नागरिकांनी नगरपंचायतला सहकार्य करावं असं आवाहन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केलं आहे. शहर स्वच्छतेसाठी नुकतेच नगरपंचायतनं 6 घंटागाड्यांचं लोकार्पण केलंय. तसेच स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीनं अनेक उपक्रम नगरपंचायतच्या वतीनं राबवण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यामधील माहूर नगरपंचायतनं स्वच्छ भारत अभियानामध्ये 1 कोटीचं बक्षीस मिळवलंय. याच अभियानाअंतर्गत 2018-19 साठी शासनानं 5 कोटींचं बक्षीस जाहीर केलंय. या योजनेमध्ये ही माहूर नगरपंचायत नक्कीच पास होईल आणि स्वच्छ माहूर, सुंदर माहूर बनवण्यासाठी नागरिकांनी नगरपंचायतला सहकार्य करावं असं आवाहन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केलं आहे. माहूर नगरपंचायतनं शहरामधील आरोग्याच्या दृष्टीनं शहर स्वच्छ राखण्यासाठी नव्यानं 6 घंटा गाड्या शहरवासियांच्या सेवेमध्ये दाखल केल्या आहेत. यामध्ये शहरामधील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून तात्काळ जमा करणं शक्य होणार आहे. 13 डिसेंबर रोजी शहरवासियांच्या सेवेमध्ये दाखल केलेल्या घंटागाड्यांचं लोकार्पण नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या हस्ते नगरपंचायतच्या प्रवेशद्वारावरती पार पडलंय. यावेळी बोलताना नगराध्यक्ष फिरोज दोसानी म्हणाले की कचरा व्यवस्थापनासाठी यापूर्वी नगरपालिकेकडे असलेली यंत्रणा शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी परिपूर्ण नव्हती. त्यामुळेच जिल्हाधिकारी यांच्याकडे नगरपंचायतनं परिपूर्ण असलेला नवीन प्रस्ताव सादर करून मंजुरी मिळवली आहे. नवीन मंजूर घनकचरा व्यवस्थापनासाठी आता 1 ट्रॅक्टर, 6 अद्ययावत घंटागाड्या, 57 स्वच्छता कर्मचाऱ्यांवरती शहरामधील नागरिकांचा आरोग्य आणि स्वच्छतेची जबाबदारी असणार आहे. याशिवाय शहरामधील 17 वॉर्डमध्ये प्रत्येकी 3 आणि बाजारपेठेच्या मुख्य ठिकाणी ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी 70 डस्टबिन बसवण्यात आले आहेत. लवकरच 2000 कुटुंबांना प्रत्येकी 1 याप्रमाणे 2000 घरांसाठी स्वतंत्र डस्टबिन्सचं वितरण केलं जाणार आहे. घनकचऱ्यामधनं खतांची निर्मिती करण्यासाठी नगरपंचायत प्रयत्नशील आहे. नागरिकांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये स्वच्छतेचा ॲप डाउनलोड करावा आणि माहूर शहर स्वच्छ आणि सुंदर शहर होण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केलं आहे. यावेळी मुख्याधिकारी विद्या कदम, उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी, नगरसेवक रहमत अली, इलियास बावानी, रफिक सौदागर, दीपक कांबळे, शीतल जाधव, प्राचार्य भगवानराव जोगदंड, अजिजभाई राज गंधेवाड, विनोद कदम, निर्धारी जाधव, इरफान शेख, शहर समन्वयक मेधा ओबे, भाग्यश्री रसावते, स्वच्छता दूत गणेश जाधव, आनंद तुबडाळे यांच्यासह अनेकांची इथे उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक मुख्याधिकारी विद्या कदम, संचलन लेखापाल वैजनाथ स्वामी तर आभार कचरा व्यवस्थापनाचे ठेकेदार अशोक एंटरप्राइजेसचे कांचन पाटील यांनी मांडलेत. शासनानं बंदी घातलेल्या पिशव्या नगरपंचायतनं मोहीम हाती घेऊन हद्दपार केल्या आहेत. प्लॅस्टिक पिशवी बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांकडे पर्याय उपलब्ध नव्हता. त्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमामधनं कापडी पिशव्या तयार करून त्या व्यापाऱ्यांना नमुना म्हणून वितरित करण्यात आल्यात आणि अशाच पद्धतीची कापडी पिशवी वापरावी यासाठी जनजागृती करून महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांच्याकडनंच कापडी पिशव्या खरेदी कराव्या अशी विनंती नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी व्यापाऱ्यांना केली आहे. आपलं माहूर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रत्येकानं आपला सहभाग नोंदवावा या अपेक्षेतून आपण गेली महिनाभर काम करतो आहोत. या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते की आज आपल्या या ठिकाणी 5 घंटा गाड्या आल्या आहेत. लोकांना एवढी विनंती आहे की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा वेगळा द्या, जेणेकरून त्याच्यावर आपण प्रोसेसिंग करून कंपोस्टिंग करू शकू. याबाबत आपण घरोघरी पॅम्पलेट्स देत आहोत. त्याच्यावरती माहिती आहे की ओला कचरा कोणता, सुका कचरा कोणता. तर त्या पद्धतीने प्रत्येकाचं इथं सहकार्य अपेक्षित आहे. आपलं शहर सुंदर करायचं असेल तर प्रत्येकानं आपला आपला सहभाग नोंदवला पाहिजे. प्रत्यक्ष आपला त्या कार्यात सहभाग असला पाहिजे. यापुढेही सर्वांची सहकार्याची अपेक्षा मी ठेवते आणि परत एकदा सांगू इच्छिते की आपलं शहर आपल्याला प्लॅस्टिक मुक्त सुद्धा करायचं आहे. ज्या प्लास्टिकला म्हणजे 50 मायक्रॉनपेक्षा जास्त प्लास्टिक आहे त्याला जी परवानगी आहे ते प्लास्टिक वापरा.
परंतु ज्या प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आहे ते वापरू नका. पुन्हा पुन्हा दंडाची कारवाई करायची वेळ माझ्यावर पण येऊ देऊ नका. स्वच्छता अभियानाअंतर्गत हा प्रोग्राम घेतलेला आहे. माहूर शहरात आपण नवीन नगरपंचायत आलीपासून सर्व नगरसेवक मिळून माहूर शहर कसं स्वच्छ करता येईल तसं सर्वपक्षीय, सर्व नेतेगण, सर्व कर्मचारी यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि यात आपण बहुतांश पर्सेंटेज आपण सक्सेसफुली झालेलो आहोत. मागच्या काळात आपल्याला जिल्ह्यात सर्वात पहिले पारितोषिक मिळाला. त्यानंतर आज आमचं लक्ष आहे की महाराष्ट्रात 5 करोड रुपयाचा जे पारितोषिक आहे तो आपल्याला पटकायचा आहे. यात नगरसेवक तसा तुम्हा सर्वांची आम्हाला गरज आहे आणि तुम्हा सर्वांची साथ अगर मिळाली तर आपण देशाच्या, राज्यात नाही तर देशात माहूर शहराचं नाव उज्ज्वल करू शकतो. माहूर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आज नवीन अशोक एंटरप्राइजेस या एजन्सीला आपलं काम केलेलं आहे. त्याद्वारे आम्ही प्रत्येक घरोघरी घंटागाडी पाठवणार आहोत व त्या प्रकाराचा कचरा तिथे राहू नये याची आम्ही दक्षता घेणार आहोत. फक्त तुमचं एवढं काम आहे की आपल्या प्रभागात असलेली डस्टबिन, घंटागाडी येण्यात उशीर झाला किंवा काही प्रॉब्लेम झाला तर त्या डस्टबिन मध्ये तुम्ही कचरा टाका. तुमच्या स्वतःची गरज आहे हे भासून आपलं शहर कसं नावलौकिक करता येईल यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्या आणि मला आशा आहे की तुम्ही साथ देणार. मजर शेख, C24 तास, नांदेड. अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या दरम्यान मतदानासाठी गेलेले नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक संदीप रोडे यांना पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी केलेल्या मारहाणीचा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाने निषेध नोंदवलाय आणि तहसीलदारांना निवेदन दिलंय. पोलीस निरीक्षक माणगावकर यांची चौकशी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोपरगाव मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉक्टर अरुण गव्हाणे यांनी केली आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या दरम्यान मतदानासाठी गेलेले नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक संदीप रोडे यांना पोलीस अधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीचा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं निषेध नोंदवून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी मारहाण करणारे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांची चौकशी करून त्यांना कडक शासन करावं अशी मागणी करण्यात आली आहे. 9 डिसेंबर रोजी अहमदनगर महानगरपालिकेचे मतदान झाले. यावेळी नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक सपत्नीक मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती गेले. मतदान कक्षामध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नसल्यानं त्यांनी पत्नीचा मोबाईल स्वतःजवळ ठेवून पत्नीला मतदानासाठी पाठवलं आणि रोडे बाहेर थांबले. यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्यांना अरेरावीची भाषा वापरली. यावेळी रोडे यांनी आपण पत्रकार असून इथे मतदानासाठी आणि वार्तांकन करण्यासाठी आलो आहोत असं सांगितलं. यावेळी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर तिथे आले आणि त्यांनी काहीही माहिती न घेता रोडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. रोडे यांनी पत्रकार असल्याचं सांगून देखील त्यांनी काही एक ऐकून न घेता पोलीस गाडीमध्ये बसवून पोलीस ठाण्यामध्ये नेऊन पोलीस कोठडीमध्ये रोडे यांना डांबून ठेवलं. पोलिसांच्या या दबंगगिरीचा जिल्ह्यामधील सर्वच पत्रकार संघटनांनी निषेध नोंदवलाय. कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन देऊन राकेश माणगावकर यांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी पत्रकार अरुण गव्हाणे, साहेबराव दवंगे, नानासाहेब शेळके, युसुफ रंगरेज, रोहित टेके, लक्ष्मण जावळे, शैलेश शिंदे, संतोष जाधव, फकीर टेके, लक्ष्मण वावरे, राहुल देवरे, विजय शेळके, श्याम गवंडी, काकासाहेब खर्डे, जनार्दन जगताप, योगेश डोखे, मोबिन खान, हाफिज शेख, सिद्धार्थ मेहरखाम, गोरक्षनाथ वरपे, संजय लाड, संजय भवर, हेमचंद्र भवर, अक्षय काळे, नितीन जाधव आदींसह पत्रकार इथे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार किशोर कदम यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवू असं आश्वासन दिलं आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान नगर टाइम्सचे संपादक संदीप रोडे यांना पोलिसांनी जी मारहाण काल केली त्याची कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही मारहाण केली त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशा आशयाचं निवेदन आज आम्ही तहसीलदारांना दिलं आहे. आणि सातत्याने पत्रकारांवर होणारे हल्ले आता वाढत आहे. यावर तातडीने कार्यवाही होणं गरजेचं आहे. पत्रकार संरक्षण कायदा लवकरात लवकर अंमलात आणणं गरजेचं आहे. काल महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्तानं आमचे ज्येष्ठ पत्रकार नगर टाईमचे संपादक संदीप रोडे सपत्नीक मतदानासाठी गेले होते आणि तिथं मोबाईल आतमध्ये अलाउड नाही म्हणून ते मोबाईल घेऊन बाहेरच थांबले आणि पत्नी आतमध्ये मतदानासाठी गेल्यात.
तेवढ्यात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले आणि त्यांच्याबरोबर आरेरावीची भाषा केली आणि त्याच दरम्यान त्यांनी आपली ओळख सांगितली, तरीसुद्धा ओळख न मानता त्यांना जबरदस्तीनं पोलिसांनी गाडीत बसवलं आणि 2 तास डांबून ठेवलं. तर या घटनेचा कोपरगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि एवढं अत्याचार करून ओळख सांगून त्या आमच्या पत्रकारांना मानसिक त्रास दिला, तर याचा आम्ही निषेध करतो की या घटनेची चौकशी व्हावी या आशयाचं निवेदन आम्ही तहसीलदार साहेब कोपरगाव यांना दिलेलं आहे आणि निश्चितच या प्रकरणात चांगलं लक्ष घालून त्यावर चौकशी करावी व जे कोणी गुन्हेगार असतील, चुकीचं काम करत असतील, त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे. योगेश डोखे, सी24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. खंडोबा रायांची सासूरवाडी असलेल्या श्री क्षेत्र नेवासा बुद्रुक येथील खंडोबा म्हाळसा मंदिर प्रांगणामध्ये चंपाषष्ठी निमित्त गुरुवारी मोठी यात्रा भरली होती. इथे येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरानं म्हाळसाचं माहेर दुमदुमून गेलं. आदिमाया शक्ती म्हाळसा देवीचे माहेरघर तसेच लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मार्तंड भैरव खंडोबा रायाची सासूरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक इथे खंडोबा म्हाळसा मंदिरामध्ये चंपाषष्ठी निमित्त युवकांनी कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने जलाभिषेक घालण्यात आलाय. खंडोबा रायांची सासूरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक येथील खंडोबा म्हाळसा देवी मंदिरामध्ये चंपाषष्ठी निमित्त गुरुवारी मोठी यात्रा भरली होती. यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार या गजरानं परिसर दुमदुमून गेला. गुरुवारी सकाळी प्राध्यापक मुरलीधर कराळे आणि कमल कराळे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर 8 वाजता स्वाध्याय परिवाराच्या वतीनं मल्हारी महात्म्याचं पारायण करण्यात आलं. दुपारी नेवासा बुद्रुक ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढली. यामध्ये नाथबाबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या लेझिम पथक मिरवणुकीचं आकर्षण ठरलंय. दिवसभर येणाऱ्या भाविकांना वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा महाप्रसाद यावेळी देण्यात आला. नेवासा बुद्रुक इथे सध्या नवीन 60 लाख रुपये खर्चाच्या म्हाळसा मंदिराचं काम प्रगतीपथावर आहे. भाविकांच्या आर्थिक सहकार्यामधनं हे काम होत आहे. संत ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख विजय महाराज यांनी यावेळी इथे भेट दिली आहे. दर्शनासाठी सायंकाळनंतर भाविकांनी प्रचंड गर्दी केली. खंडोबा म्हाळसादेवी मंदिरावरती आणि दीपमाळेवरती यावेळी भव्य अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नेवासा शहरामधील खंडोबा मंदिरामध्ये चंपाषष्ठी निमित्तानं मंदिराच्या समोर होमहवन करण्यात आलं. यावेळी वांगे भरीत आणि भाकरीच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय. सकाळी येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत बाळासाहेब पाटील आणि अनुराधा पाटील तसेच मंदिराचे पुजारी दिलीप जाधव आणि सिंधुताई जाधव यांच्या हस्ते अभिषेक आणि होमहवन करण्यात आलाय.
डॉक्टर करण घुले, रामभाऊ देशपांडे, बाळासाहेब पारखे, बापूसाहेब देवडे, जितेंद्र जाधव, ज्ञानेश्वर वाघ, आदित्य चव्हाण आदी गावामधील नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. यावेळी उपस्थित भाविकांच्या हस्ते तळीभंडार आणि महाआरती कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी इथे मोठी गर्दी केली होती. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. राहुरी शहर हद्दीमध्ये असलेल्या नगर मनमाड राज्य महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी गेलाय. 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी नगर मनमाड राज्य मार्गावरती खड्ड्यामध्ये दुचाकी आदळून झालेल्या अपघातामध्ये 14 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय. त्याच्या डोक्यावरनं पाठीमागणं येणाऱ्या कंटेनरचं चाक गेल्यानं तो जागीच गतप्राण झालाय. या घटनेनं शहरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जाते. नगर मनमाड राज्य महामार्गावरती राहुरी शहर हद्दीमध्ये असलेल्या जीवघेण्या खड्ड्यामध्ये गाडी आदळून झालेल्या अपघातामध्ये राहुरी शहरामधील 14 वर्षीय शाळकरी मुलगा नागेश विरकर याच्या डोक्यावरनं गाडीचं चाक गेल्यानं तो जागेवरच गतप्राण झाल्याची घटना 13 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली आहे. राहुरी शहरामधील तनपुरे खळवाडी परिसरामध्ये राहणारे भाऊसाहेब दगडू विरकर हे 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान राहुरी कॉलेजकडनं राहुरी शहराकडे आपल्या दुचाकीवरनं बसून येत होते. यावेळी त्यांच्या मागे त्यांचा मुलगा नागेश भाऊसाहेब विरकर हा बसलेला होता. नगर मनमाड राज्य महामार्गावरती SR डाव्याच्या समोर त्यांची मोटरसायकल एका खड्ड्यामध्ये आदळली. यावेळी भाऊसाहेब विरकर हे रस्त्याच्या कडेला पडले तर मागे बसलेला नागेश हा रस्त्याच्या मध्यभागी पडला. याच वेळी पाठीमागणं आलेल्या कंटेनरचं चाक नागेश याच्या डोक्यावरनं गेलं. यावेळी डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन नागेश हा जागेवरच गतप्राण झालाय. यावेळी योगेश कोहकडे, गणेश कुंभकर्ण, प्रमोद कीर्तने, सुरेश दाणे, राजेंद्र बोरकर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलं आहे. नागेश विरकर हा राहुरी शहरामधील विद्या मंदिर शाळेमधील इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होता. भाऊसाहेब विरकर यांना 2 मुली आणि नागेश हा एकच मुलगा होता. नागेशच्या मृत्यूनं त्याच्या आई वडिलांचा आधार हरपला आहे. या घटनेनं शहरामध्ये हळहळ व्यक्त होतीये. नगर मनमाड राज्य महामार्गावरती ठिकठिकाणी असे जीवघेणे खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेकांचे प्राण गेलेत तर अनेक जण अपंग झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्ता दुभाजक तुटलेले आहेत, त्यामुळे ते अपघातांना आमंत्रण देत आहेत. दरम्यान खड्ड्यांमुळे झालेल्या रस्ता अपघातास सदर टोल नाका चालकाला जबाबदार धरून त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोरकर यांनी केली आहे. रात्री 7:30-8च्या दरम्यान भाऊसाहेब विरकर व त्यांचा मुलगा हे दोघं जण कारखान्यावर राहुरीला येत असताना SR हॉटेलच्या जवळ त्यांचा अपघात झाला आणि खड्ड्यामध्ये गाडी आदळल्यामुळे मुलगा रस्त्यावर पडला आणि मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने त्या मुलाच्या अक्षरशः डोक्याचा चेंदामेंदा झाला. अशा प्रकारची ही दुर्घटना घडलेली आहे आणि या घटनेत फक्त आणि फक्त टोल नाका त्याचं प्रशासन जबाबदार आहे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता हे सुद्धा जबाबदार आहेत. या दोघांवरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा हीच माझी सर्व चॅनल आणि वृत्तवाहिनी यांना विनंती आहे की यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही मनुष्यवधाचा तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. टोलनाका बंद करून पूर्ण रस्ता जोपर्यंत चांगला होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पूर्वी आपल्याला पहाटेच्या वेळी भिक्षा मागण्यासाठी येणाऱ्या वासुदेव पिंगळ समाजामधील लोकांना बघून फार कुतूहल वाटायचं. मात्र आता ही लोक दिसणं दुर्मिळ झालंय. कारण काही वर्षांपासून सुरू असणाऱ्या चोऱ्या, दरोडे यामुळे संशयित म्हणून या भिक्षुकांनाच लोक मारहाण करतायत. त्यामुळे पहाटेच्या वेळी येणारे वासुदेव पिंगळ समाजामधील ही लोक आता दिवसा भिक्षा मागतायत आणि आपला धर्म जपण्याचा प्रयत्न करतायत. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार पहाटेच्या वेळी भिक्षा मागून आपला धर्म पाळणाऱ्या वासुदेव पिंगळ समाजामध्ये बदलत्या काळानुसार दिवसा भिक्षा मागून आपली गुजराण आता करावी लागते. पूर्वी हा समाज त्यांच्या धर्मानुसार पहाटे 3 वाजल्यापासून सूर्य उगवेपर्यंत देवाची गाणी गात भिक्षा मागत असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून चोऱ्या, दरोड्यांचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे या समाजावरती लोक संशय घेतात आणि त्यांनाच मारहाण करतात. त्यामुळे या समाजामधील लोकांनी पहाटेच्या वेळी भिक्षा मागणं आता सोडून दिलंय. यामधील अनेक जण दिवसा भिक्षा मागून आपली उपजीविका भागवतायत आणि आपलं कुटुंब सांभाळतायत.
भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारा हा समाज पूर्वी प्रत्येक गावामध्ये पायी चालत जाऊन भिक्षा मागत होता, परंतु आता हा समाज दुचाकीवरती फिरत 10 ते 12 गावांमध्ये भिक्षा मागतोय आणि आपला धर्म जपण्यासाठी प्रयत्न करतोय. वडील असाच भिक्षा मागण्याचा धंदा करते आणि आम्ही आमचा धर्म पहाटे 4 वाजता राहतो. तर आता चोऱ्या माऱ्या होत्यात, काही महागती लेकरं पळापळींची धमकी होती, त्याच्यामध्ये आमचे विनाकारण 4-5 जण मारल्या गेले, 5 जण मारल्या गेले धुळ्याकड. त्याच्यानं आम्ही रात्रचा धर्म सोडून दिला. लोक संशय घेते. तुमच्या धर्मामध्ये अशी काय तरतूद आहे का जेणेकरून तुम्हाला रात्रीची भिक्षा मागावी लागते? आमचा पूर्वीपासूनच नेम आहे, रात्रचा धर्म आहे आमचा. आम्हाला वासुदेव पिंगळ म्हणतात. पहिला आम्ही पहाटे 4 वाजता मागत होतो, पण आता कसं आहे काळमान नाही राहिला तसा. लोकांना संशय घेतात म्हणून आम्ही रात्रचा धर्म सोडून दिला. पारंपरिक करताय तुम्ही बरोबर, भिक्षा मागायचं काम करताय, मात्र आता कुठेतरी अत्याधुनिक मोटरसायकलची जोड मिळाली फिरायला किंवा काय असेल तर काय वाटतं नाही? काय मोटरसायकलीवर लांब लांबचे आम्हाला खेडे करता येतात. पायानं आता कमीत कमी 4-5 किलोमीटर माणूस जातं, पण पाठचा धर्म आहे म्हणून आम्हाला 10, 15, 20 किलोमीटर मोटरसायकल बदल जाता येतं. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. पाथर्डी शहरामधील शेवगाव रोडवरती अतिक्रमण झालंय. ही जागा मोकळी करण्यासाठी जमावानं येथील वेड्या बाबळीच्या काट्या पेटवून दिल्या, तर जागा मालकांनी शेवगाव रोडवरती रास्ता रोको करण्यास सुरुवात केली. मात्र दबावामुळे कारवाई होत नाहीये असा आरोप केला जातोय. तर दुसरीकडे शहरामधले सर्वच अतिक्रमण काढण्यात यावी यासाठी दुसरा जमाव आक्रमक झाला. 4 वाजेपर्यंत प्रशासनाला नागरिकांनी मुदत दिली आहे. तात्पुरत्या स्वरूपामध्ये रास्ता रोको 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलाय. मात्र 4 वाजेनंतर पुन्हा रास्ता रोको करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली आहे. पाथर्डी शहरामधील शेवगाव रोडवरती बुधवारी रात्रीपासून काही जमावानं बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलं आहे. तसेच ती जागा मोकळी करण्यासाठी जमावानं वेड्या बाबळीच्या काट्या पेटवून दिल्यात. तर ज्यांच्या मालकीची जागा आहे त्यांनी शेवगाव रोडवरती रास्ता रोको करण्यास सुरुवात केली आहे. सदरील बेकायदेशीर अतिक्रमण धारकांवरती कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्याची मागणी रास्ता रोको धारक करत आहेत. मात्र राजकीय दबावामुळे अधिकारी काम करत नाहीयेत. त्यामुळे शहरामध्ये बेकायदेशीर अतिक्रमण वाढण्यास राजकीय लोक आणि प्रशासन जबाबदार आहे असे आरोप नागरिकांनी केले आहेत. या इस्टेटी आमचे वडील उभारलेत आहेत. प्रत्येक सर्व नंबरला वहिवाटीचा रस्ता असतो. त्या पद्धतीने आम्हाला चुना साकेगाव रस्ता हा शासकीय नियमाप्रमाणे पूर्वीपासून मिळालेला आहे. आता या शासकीय रस्त्यावरती पाथर्डीपासून अनेक अतिक्रमण होत आहेत. हे अतिक्रमण दुसऱ्याचे आहेत म्हणून आम्ही दुर्लक्ष करत होतो, पण आज आमच्यावरती एवढं भयानक संकट आलेलं आहे की हे जवळजवळ 100 कुटुंब पारधी समाजाचे या ठिकाणी जबरदस्तीनं अतिक्रमण करू पाहत आहेत. सकाळी उद्या माझ्या वडिलाचा दावा आहे, मला माझ्या कुटुंबियांना, मी भिल्ला समाजाचा माणूस आहे, मला या ठिकाणी दमदाटी करण्यात आली. मला सांगा, जर मला सिक्युरिटी नाही किंवा इतर सर्वसामान्य लोकांचं काय होईल? कल्पना करा, जर ह्या लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण केलं तर माझी 16-17 एकर जमीन पाठीमागे आहे. भिल्ला समाजाचा माणूस आहे, मला गव्हर्नमेंटच्या परमिशनची येत नाही. पण हे लोक जर माझ्या समोर आले तर मी कुठे जायचं? आमची शासनाला विनंती आहे की पाथर्डी शहरामध्ये जेवढे अतिक्रमण, जे कोर्ट असेल, काय जिथं कुठे शासकीय जागेवर जिथं अतिक्रमण असतील, कुटुंब झोपलं रात्री माहिती का, सर्व ठिकाणच्या पाथर्डी शहरामधले ज्या बिल्डिंग झाल्या असतील, कुणी व्यापाऱ्याने बांधले असतील, आम्ही ते पाडा म्हणत नाही, पण चालण्याला रस्ता, ज्या लोकांना येण्या जाण्याला त्रास होतोय आणि हे जे अतिक्रमण आज करू पाहतात, हे उठवून लावणं हे शासनाचं काम आहे. हा ब्रिटिशकालीन 300 वर्षापूर्वीचा रस्ता आहे. हा रस्ता ज्यावेळेस मंजूर झाला त्याच्यानंतर त्याच्या पॅरलर हा शेवगाव रस्ता झाला 1952 साली पॅरलर रस्ता. त्याच्यामुळं त्या रस्त्याची रहदारी कमी झाल्यामुळे तो रस्ता लोकांनी आज काबीज करून त्याच्यावर येणे प्लॉट पाडलेत आणि त्याच्यावर बांधकामं आणि अतिक्रमण करण्यास सुरुवात केलेली आहे. हा 300 वर्षापूर्वीचा रस्ता ज्या लोकांना त्यांच्या बाजूने त्यांचे जमिनी जुमल्या आहेत त्यांना तो वाघ म्हणून दिलेला आहे. आणि जुन्या स्टँडपासून तर खेडा फाट्यापर्यंत हा रस्ता आहे. तिथून पुढे तो रस्ता शेवगाव रोडला मिळून सरळ शेवगाव रोड गेलेला आहे. तर हा जुन्या स्टँडपासून पाथर्डी शहरातल्या तर ह्या खेडा फाट्यापर्यंत पूर्ण रस्ता हा महाराष्ट्र शासनाचा आहे आणि त्याचे विविध निकाल लागलेले आहेत, त्याच्या मोजण्या झालेल्या आहेत. पण इथं काही दंडेलशाही करून लोक त्याच्यावर अतिक्रमण करून पाहत आहेत आणि अधिकृतपणे बांधकाम केलेले आहेत. ह्याच्यात प्रशासनाचा पूर्ण हात आहे, नगरसेवक त्याच्यामध्ये आहेत. आज जर 4 वाजेच्या आत प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे रस्ता खुला झाला नाही तर आम्ही इथं आंदोलन बंदचं आंदोलन आणि पाथर्डी बंद होणार. या ठिकाणी जे शेवगाव रोडवरील अतिक्रमण होत आहे याला तात्काळ प्रशासनाने हटवावे
आणि गोरगरिबावर अन्याय आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यामुळं त्यांना तात्काळ हटवावे. आमची मालकीची जमीन त्यांनी तात्काळ आम्हाला द्यावी. तर दुसऱ्या जमावानं शहरामधील सर्व अतिक्रमण काढा, त्यानंतरच आम्ही या ठिकाणावरनं बाजूला जाऊ अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान घटनास्थळी तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस प्रशासनाची परिस्थिती हाताळताना दमछाक झाली आहे. तर दोनही जमाव आक्रमक झाले आहेत. त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. शहरामध्ये अनेक दिवसांपासून बेकायदेशीरपणे अतिक्रमण सुरू आहेत. यावरती प्रशासनानं कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाहीये. त्यामुळे या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. राजकीय दबावाच्या खाली अधिकारी काम करतायत असा आरोप नागरिकांनी केला आहे. तर प्रशासनाला दुपारी 4 वाजेपर्यंत मुदत नागरिकांनी दिली आहे. तात्पुरत्या स्वरूपामध्ये रास्ता रोको हा 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा नागरिक रास्ता रोको करणार आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या समोर आता मोठं आवाहन निर्माण झालंय. वृत्तसंकलन विभाग C24 तास पाथर्डी. साखर कारखान्यांनी ऊस बिलं अद्यापही दिलेली नाहीयेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर नकली नोटा उधळून अनोखं आंदोलन केलंय. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिलं दिली नाहीयेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अनोखं आंदोलन केलंय. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर प्रतिकृती नोटा उधळून हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी नागरिकांची खऱ्या नोटा समजून या खोट्या नोटा गोळा करण्यासाठी झुंबड उडाली. तसेच यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी या नोटा खऱ्या असल्याचं समजून इथे एकच गर्दी केली. साखर कारखान्यांनी ऊस बिलं अद्यापही दिली नाहीयेत. वेळोवेळी सांगून सुद्धा कारखानदार बिलं देण्यास टाळाटाळ करतायत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे आणि नोटा उधळून अनोखं आंदोलन केलंय. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. सध्या पालखेड डाव्या कालव्याचं आवर्तन सुरू आहे. तर बोगटे येथील कोळगंगा नदीवरील पाणी आरक्षित आहे. दरम्यान परिसरामध्ये पाऊस न झाल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. त्यामुळे चालू आवर्तनामधनं बंधारे भरून द्यावे. आरक्षित आवर्तन आम्ही मागणार नाही या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या समोर चिता रचून आत्मदहन आंदोलन सुरू केलं. मात्र आश्वासनच मिळाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी अंगावरती रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. सध्या पालखेड डाव्या कालव्याचं आवर्तन सुरू आहे. सालावादप्रमाणे बोगटे येथील कोळगंगा नदीवरील पाणी आरक्षित आहे. मात्र परिसरामध्ये पर्जन्य न झाल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. जनावरांना चारा देखील नाहीये. त्यामुळे चालू असलेल्या आवर्तनामधनं बंधारे भरून दिल्यास आरक्षित आवर्तन आम्ही मागणार नाही. तरी चालू आवर्तनामधनं बंधारे भरून द्यावे अशी मागणी अंदरसूल, बोगटे, देवळाने, दुगलगाव येथील सर्व ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी केली आहे. यासाठी तहसील कार्यालयाच्या समोर चिता रचून आत्मदहन आंदोलन त्यांनी सुरू केलंय. मात्र अधिकारी नेहमीप्रमाणे आश्वासन देत होते. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अंगावरती रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली आणि शेतकऱ्यांना बाजूला घेतलाय. या आंदोलनामध्ये संभाजी पवार, झुंजार देशमुख, महेंद्र काले, अरुण काळे, मकरंद सोनवणे, अमोल सोनवणे, बापूसाहेब दाभाडे, महेंद्र देशमुख आदींसह असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. आम्ही गेल्या 25 तारखेपासून कलेक्टर ऑफिस, पाटबंधारे खाते यांच्याशी संपर्क साधून आम्ही कोळगंगा नदीला आरक्षित पाणी सोडवणे याबद्दल आम्ही त्यांना लेखी दिलेले. आम्हाला नंतर पाणी नको आहे. आज आमच्या जनावरांना पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, वॉटर सप्लायच्या विहिरीला पाणी नाही. तरी पण हे शासन आम्हाला कोणत्याही प्रकारचं दाद देत नाही. त्यामुळे आम्ही तिरडी आणली, इकडे प्रतयात्रा काढून सुद्धा आम्हाला जर शासन जर पाणी देत नाही तर त्यामुळे आम्ही रॉकेल ओतून मी स्वतः आत्महत्या करत आहे. आणि याला सर्वस्व जबाबदार या प्रशासन राहील, याची नोंद घ्यावा. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवक पद रद्द करावं आणि श्रीपादचा भाऊ आणि अंजली वल्लाकट्टी यांच्यावरती गुन्हे दाखल करावे यासाठी शिवप्रेमी संघटनांनी केलं आंदोलन. सांगली महापालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर, आयुक्तांनी बोगस ठरावाच्या आधारे बिलं अदा केल्याचा करण्यात येतोय आरोप. कोपरगावमध्ये रस्त्याच्या कडेला वाढदिवस साजरा करणाऱ्या 100 ते 150 जणांवर पोलिसांनी केली कारवाई. आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरानं दुमदुमले म्हाळसाचं माहेर.
चंपाषष्ठी निमित्त नेवासा बुद्रुक इथे भक्तांची झाली अलोट गर्दी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.